वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणखीन एक झटका आहे। मुंबई उच्च न्यायालयानं निविदा रद्द करण्याचा निर्णय आता दिलेला आहे। मुंबईतील सर्व झोपडपट्ट्यांमधील कचरा गोळा करण्याची निविदा रद्द करण्यात आली आहे। वस्ती स्वच्छता आणि शौचालयांची दैनंदिन स्वच्छता राखण्याकरता खासगी संस्थेची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतलेला होता। जवळपास 1400 कोटींची निविदा अखेर रद्द करण्याचा निर्णय हा महापालिकेनं आता घेतलेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणखीन एक झटका आहे। मुंबई उच्च न्यायालयानं आता निविदा रद्द करण्याचा निर्णय आता दिलेला आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, का अधिक माहिती? निश्चितच लागवी ज्या प्रकारची माहिती समोर येत आहे की जी स्वच्छतागृह आहेत आणि झोपडपट्ट्यांमधील कचरा गोळण्याचं काम असेल यांच्या सफाईसाठी जी कंपनीला आहे ते काम देण्याचा निर्णय आहे तो मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी घेतलेला होता। आणि या संदर्भात मुंबई महानगरपालिकेने 7 मार्च 2024 रोजी निविदा सुद्धा प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतलेला होता। मात्र या संदर्भात जर आपण पाहिलं असेल, ज्या महिला संस्था होत्या, ज्या आधीपासून महिला बचत गट होते जे हे काम करत होते आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्था होत्या, त्यांनी न्यायालयात धाव घेतलेली होती आणि न्यायालयाने ही बाजू ऐकून घेतल्यानंतर खासगी संस्थेची नेमणूक जो निर्णय घेतला होता खासगी संस्थेमार्फत हे काम करण्याचा तो आता रद्द करण्याचा निर्णय दिलेला आहे। त्यामुळे मुख्यमंत्री तत्कालीन आणि आताचे उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे आणि मुंबई महानगरपालिकेसाठी मोठा झटका मानला जात आहे। आणि आता हे काम जे आहे ते पुन्हा एकदा महिला संस्था आणि बेरोजगार संस्थांना देण्याचा निर्णय आहे तो महापालिकेला घ्यावा लागणार आहे। जवळपास 1400 कोटी रुपयांची ही निविदा होती जी आता रद्द करण्याचा निर्णय झालेला आहे। लागवी निश्चित चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।